सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। मुलाच्या प्रचारासाठी माजी आमदार दिलीप माने मैदानात उतरलेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंढे जिल्हा परिषदेतून माने यांचा मुलगा मैदानात आहे। पृथ्वीराज माने भाजपकडून निवडणूक लढवत आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातून माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या मुलासाठी प्रचार यात्रा काढली आहे। माजी आमदार दिलीप माने यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता। विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम केलंय। राजकारणातली आमची ही तिसरी पिढी असेल। कोंढे जिल्हा परिषद निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मतदारसंघातून कोंढी गटातून माझे चिरंजीव पृथ्वीराज माने उभारलेले आहेत। भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। तसंच या गणातून आमचे रवी शिंदे म्हणून पंचायत समितीला उभारलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं काम हे करणं हे माझं कर्तव्य आहे। एक अतिशय जबाबदारीने ही उमेदवारी आम्हाला दिलेली आहे। विरोधकांच्या आव्हानापेक्षा जे आमचे मुख्यमंत्री आहे देवाभाऊ व सोलापूरचे पालकमंत्री आहे जयाभाऊ, त्यांचं जे धोरण आहे की विकास गावागावामध्ये वाड्यावाड्यांवर पोचायला हवं, तेच आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या कॅम्पेनचा मेन अजेंडा विकासच आहे। विरोधक काही बोलू दे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आता जिल्हा परिषदमध्ये भाजपच विकास करू शकतं आणि ती विकासाची दिशा बघूनच देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि सोलापूरमध्ये आता जिल्हा परिषदमध्ये आपण नक्कीच भाजपची सत्ता स्थापन करूया आणि तेच धोरण घेऊन आम्ही पुढे जात आहे।